आपल्या घरात एखादं दुःखाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं तर परिवारासाठी आपल्या डोळ्यात पाणी येतं. आपल्याला काही दुःख झालं तर स्वतःसाठीही डोळ्यात पाणी येतं. पण मायभूमीवर ज्या वेळेला संकट येत असेल, कधी कधी या देशातील तरुणांसाठी, या देशासाठी, या मायभूमीच्या रक्षणासाठी कधी कधी आपल्या नेत्रात पाणी आलं पाहिजे. म्हणून या भारत देशाविषयी प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी असलं पाहिजे. ही आपली जशी स्वमातेवर आपण प्रेम करतो ना, तसं भारत मातेवरही आपलं प्रेम असलं पाहिजे. कारण ज्या देशात आपला जन्म होतो त्या देशाचं आपल्यावर ऋण असतं. ज्या घरात आपला जन्म होतो त्या मायबापाचं आपल्यावर ऋण असतं. ज्या गावात आपला जन्म होतो त्या गावाचंही आपल्यावर ऋण असतं. म्हणून या ठिकाणी या देशाविषयी, या धर्माविषयी स्वाभिमान आपल्याला या ठिकाणी असला पाहिजे. अनेक शूरवीरांना जसा देशाचा स्वाभिमान होता, आता जसं उद्याची 26 जानेवारी आहे, काही लोकांना जर विचारलं उद्याची 26 जानेवारी आहे तर 26 जानेवारी का आहे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. 26 जानेवारीच्या दिवशी 26 जानेवारीच्या विषयावर बोललं पाहिजे. शाळेमध्ये उद्या प्रत्येक शाळेमध्ये झेंडा वंदनाचा, ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. बरोबर आहे ना. सकाळी सकाळी उठून सगळे आपल्या युनिफॉर्ममध्ये एकदम कपड्याला प्रेस बीस मारून टकाटक होऊन एकदम शाळेमध्ये सगळे जाणार आहे. हे फक्त एवढं उद्याचं जे चित्र आहे हे फक्त यानंतर तुम्हाला 15 ऑगस्टला दिसेल, बाकी दिवस दिसणार नाही. तर त्या दिवशी शाळेमध्ये गेल्याच्या नंतर झालं काय महाराज, ज्या दिवशी ज्या विषयावर चाललेलं आहे त्या विषयावर त्या ठिकाणी बोलल्या गेलं पाहिजे. 26 जानेवारी जर असेल तर त्या दिवशी शूरवीर तरुणांचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. एका गावामध्ये, एका शाळेमध्ये 26 जानेवारी जवळ आली. 26 जानेवारीचा कार्यक्रम होता म्हणून गावातील सरपंच साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं. सर्वात आधी गेल्याच्या नंतर सगळे एका रांगेमध्ये त्या ठिकाणी बसले आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, झेंडावंदन झाल्याच्या नंतर प्रिन्सिपल सरांनी अनाउन्समेंट केली, 26 जानेवारीच्या विषयावर आपल्या गावातील सरपंच साहेब 2 शब्द सांगणार आहेत. आता हे नवीन नवीन झालेले सरपंच होते. जे नवीन नवीन झालेले सरपंच असतात त्यांना एकतर माईकवर बोलायची सवय नसते. बरोबर आहे ना. माईकवर बोलायची सवय नसते. मग एकतर ते भाषण जर द्यायचं असेल चिठ्ठीवर लिहून तरी आणतात, नाहीतर पाठांतर तरी करून येतात. तुम्हाला काय वाटतं, 5 मिनिट बोलायचं असेल तर 2 पेज त्या ठिकाणी मोठे मोठे पेज लिहून काढावे लागतात, तेव्हा माणूस 5 मिनिट बोलू शकतो. 5 मिनिट बोलायला भरपूर मटेरियल लागतं, लक्षात घ्या. एवढं सोपं नाहीये माईकवरती बोलणं. संसारात आपण भरपूर बोलू, भरपूर गप्पा गोष्टी करू, पण माईकवर बोलणं एवढं सोपं नाही. 5 मिनिट बोलायचं असेल त्याची तयारी किती करावी लागते हे ज्याला भाषण द्यावं लागतं त्याला माहिती आहे. 26 जानेवारी जवळ आली. 26 जानेवारीच्या दिवशी अनाउन्समेंट केली, आपल्या गावातील सरपंच साहेब 26 जानेवारीच्या विषयावर 2 शब्द सांगणार आहेत. आता नवीन नवीन झालेले सरपंच होते, माईकवर बोलायची सवय नव्हती, तरी सुद्धा अनाउन्समेंट केल्यावर यावं तर लागतंच माईकवर. सरपंच साहेब आले माईकच्या समोर आणि माईक सहित थरथर 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 कापायला लागले. सरपंच साहेब, इथे कोणी सरपंच असेल तर क्षमा करा, तुमच्या गावाच्या सरपंचाबद्दल मी बोलत नाही. माईकच्या समोर आले, माईक सहित सरपंच साहेब थरथर थरथर कापायला लागले. आणि त्यानंतर सरपंच साहेबांनी फुंकर मारून 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 तोंडातल्या सर्व तंबाखूचा अभिषेक माईकला करून टाकला. आणि आता सरपंच साहेब भाषणाला सुरुवात करणार आहे. पोरांनो, आज की नाही 26 जानेवारी, काय मस्त आहे 26 जानेवारी, काय सुंदर आहे 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी. 26 जानेवारीचं भाषण. पोरांनो, तुम्हाला माहितीये सगळे कसे एका रांगेमध्ये बसलेले आहे, जिकडे तिकडे झेंडे लावलेले आहे, एका एका झेंड्यामध्ये 3-3 रंग आहे. आता की नाही आम्ही तुम्हाला चॉकलेट वाटणार आहे, आता की नाही आम्ही तुम्हाला गोड्या वाटणार आहे. काय मस्त आहे 26 जानेवारी, काय सुंदर आहे 26 जानेवारी. पोरांनो, तुम्हाला माहितीये आज 26 जानेवारी असण्याचं कारण, त्याचं कारण कालची 25 जानेवारी झाली म्हणून आजची 26 जानेवारी. हे 26 जानेवारीचं भाषण.
त्या दिवशी काय सांगितलं जावं महाराज? या देशामध्ये शूरवीर तरुण जे जन्माला आले, जे मातीसाठी जगले न मातीसाठी मेले, त्यांचं महत्व त्या दिवशी सांगितल्या जावं. शूरवीर तरुणांचं महत्व त्या दिवशी सांगितल्या जावं. आपण भाग्यवान लोक आहोत. आपला जन्म भारत देशामध्ये झाला. अमेरिकेत झाला असता ना आपल्याला तुकोबाराई कळाले असते, ना ज्ञानोबाराई कळाले असते, ना संतांचं वाङ्मय कळालं असतं, ना शूरवीर कळाले असते, काहीच कळालं नसतं. भोग भोगण्यामध्ये आयुष्य गेलं असतं आपलं. पण या देशातली परंपरा एवढी सुंदर आहे महाराज, या देशातली संस्कृती एवढी सुंदर आहे, हे आपल्याला भारत देशामध्ये जन्माला आल्यावरच या ठिकाणी कळू शकतं. आणि म्हणून व्यासजी महाराज सांगतात, चला निगम कल्पतरोर्गलितं फलं शुखमुखादमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. श्रीमद भागवत हे वेदरूपी वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ आहे. एकनाथ महाराज एका आरतीमध्ये वर्णन करतात, वेद तरुचे मधुर फळा स्वादुर से सोज्वळा आत्मा राम मुनी सकळा सेवुनी झाले जन सुफळा पापरवणी आली अवनी की अघहरणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. श्रीमद भागवत हे वेदरूपी वृक्षाचं परिपक्व झालेलं फळ आहे आणि शुकाचार्य रूपी पोपटाने या फळाला चोच मारल्यामुळे हे अत्यंत मधुर झालेलं आहे. जसं वनामध्ये गेल्यानंतर आपल्याला जर झाडाचं फळ तोडायचं असेल तर मला सांगा, ज्या फळाला पोपटाने चोच मारली ते फळ चांगलं लागतं की जे फळ कोरं करकरीत आहे ते चांगलं लागतं? ज्या फळाला पोपट चोच मारतं ते फळ अत्यंत मधुर त्या ठिकाणी झालेलं असतं, अत्यंत गोड झालेलं असतं. आणि पूर्वजन्मामध्ये शुकदेवजी महाराज हे पोपटाच्या रूपामध्ये होते म्हणून त्यांना शुक म्हटलेलं आहे. शुक हा संस्कृत शब्द आहे. शुकदेवजी महाराज पोपटाच्या रूपामध्ये होते आणि त्यांच्या मुखातून ही भागवताची गंगा निघालेली आहे. म्हणजे शुकदेव रूपी पोपटाचं मुख जे आहे, चोच जी आहे, ती या भागवत रूपी फळाला लागली म्हणून हे फळ अत्यंत मधुर झालेलं आहे. पण इतर जगातले जेवढे फळ आहे, केळी असेल, संत्री असेल, बाकीचे सगळे फळं असतील ते खायचे असतात. पण भागवत रूपी फळ जे आहे इथे सांगितलं हे खायचं नाही. मग पिबत भागवतम रसमालयं प्यायचं आहे. पिबत प्राशन करायचं आहे. ठीक आहे महाराज, हा भागवताचा रस आम्हाला रसपान करायचं हे पर्यंत ठीक आहे, पण किती वर्ष ऐकायचं आम्ही भागवत? हे आमचं यावर्षी 30 वर्ष पूर्ण, 31 वर्ष 32 वर्ष या ठिकाणी चालू आहे. किती वर्ष ऐकायचं? महाराज म्हणतात मुहुर हो,
पुन्हा पुन्हा ऐका. जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत ऐकतच राहा, ऐकतच राहा. आणि कसं ऐका? भुवी भावुका हा, भुवी भावुका हा, भाविक होऊन ऐका, रसिक होऊन या ठिकाणी ऐका. कारण देवपूजा जरी करायची असेल तर त्या देवपूजेमध्ये जर आपला भाव नसेल तर इतर कामामध्ये देवपूजेमध्ये काहीच फरक नाही. एखादी महिला भांडी सुद्धा घासत असताना मन लावून भांडी घासते, पण देवपूजा करत असताना तिचं लक्ष मात्र दुसऱ्या कामाकडे त्या ठिकाणी जातं. त्यात आमच्या महिला मंडळी फार हुशार आहे. एका वेळेस 2 कामं फक्त आम्हीच करू शकतो. काही लोकांच्या घरी सोफा सेटला जागा आहे, कूलरला जागा आहे, टीव्हीला तर स्पेशल जागा आहे, पण घरात देवाला जागा नाही. काही लोकांच्या घरी गॅसच्या ओट्याखाली देव असतात. त्या महिला फार हुशार. त्यातही आपल्या विदर्भात वांग्याची भाजी प्रसिद्ध. वांग्याची भाजी आपल्या विदर्भामध्ये प्रसिद्ध. समजा एका वेळेस 2 कामं जर करायची असेल, एका टोपलीमध्ये वांगी चिरून टाकतात आणि दुसऱ्या टोपलीमध्ये देव पालथे घालतात. कोणाचं नाक फुटो, तोंड फुटो, नाही तर काही हो. थंडगार पाणी देवाच्याही अंगावर, थंडगार पाणी वांग्याच्याही टोपलीमध्ये. वांगेही गोल 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 फिरवतात, देवही गोल 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 फिरवतात. पण पंचायत अशी होते, महाराज देवांची कधी फोडणी बसेल आणि वांगे देवपाटात जातील याचा काही नियम नाही. म्हणून पूजा जरी करायची असेल त्या पूजेमध्ये सुद्धा आपला भाव असला पाहिजे.